पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये खताची टंचाई जाणवतीये। खताची लिंकिंग केले जात असल्याने शेतकऱ्यांना खरीपाच्या पिकांना खत देता येत नाहीयेत, त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे। त्यामुळे शेतकरीही संतप्त झालेत। पिकांची वाढ खुंटली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। त्यातच आज नाशिकच्या मनमाडमध्ये खतांचा साठा तपासणीसाठी आलेल्या सागर झोळे नांदगाव तालुका कृषी गुण नियंत्रण अधिकाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी धारेवर धरत जाबही विचारला। तातडीने खतांचा साठा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलाय। दरम्यान खतांचा रॅक लवकरच उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना खत तातडीने उपलब्ध करून देण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलंय। निश्चितपणे इथं मनमाडमध्ये युरियाची डिमांड सध्याच्या स्थितीला अधिक आहे। त्या बाबतीत बफर स्टॉकमधून स्टॉक रिलीज करण्याची पण मागणी केलेली आहे आणि आता येत्या 2 दिवसात रॅक लागणार आहे युरियाची आणि आवश्यकतेनुसार सर्व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध होईल। उद्देश कसा आहे तर जेव्हा आम्हाला गरज असते युरियाची खास त्या युरिया भेटत नाही। आज मका समजा गुड एवढे छोट्या अशा मका आहे, फुटबॉल 1.5 फुटाचा मका आहे, आज युरिया नाही भेटत। आज महिन्याने मका युरिया भेटत, आमचा तो काय कामाचा असं माझं म्हणणं। आजच मका आज उद्या भेटलेलं पाहिजे तर मजा आहे, तर मजा नाही त्या युरियात मध्ये।